नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे साई ऑटो इंजिनिअरिंग वर्क्स, सोलापूर, महाराष्ट्र स्टेट. पुन्हा एकदा आपण घेऊन आलो आहोत द ब्रँड न्यू कंटेनर अशोक लेलँड साथी. ही गाडी नुकतंच लॉन्च झालेली आहे. साधारणतः 3-4 महिने झाले गाडी लॉन्च होऊन. आम्ही 10 गाड्या टोटल केलेल्या आहेत आतापर्यंत. हा पहिला व्हिडिओ आहे अशोक लेलँड साथीचा, जे आम्ही बनवून तुमच्यासमोर सादर करीत आहोत. सर्वप्रथम तुम्हाला पूर्णपणे कंटेनरचा सगळा व्ह्यू मी दाखवत आहे. लेफ्ट व्ह्यू, साईड व्ह्यू, बॅक व्ह्यू, फ्रंट व्ह्यू. जसं की तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती बघितलात त्याचप्रमाणे हे कंटेनरचा डिझाईन सेम आहे. एकूण बॉडीची उंची 6 फूट आहे. लांबी ह्याची 8 फूट आहे आणि रुंदी 5.25 फूट आहे. केबिनच्या वरती कॅनोपी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सहजासहजी सामान ठेवू शकतात. वरती कॅरेज दिलेला आहे, साईडला शिडी आहे. डिझेल टँकसाठी एक गार्डिंग दिलेले आहे तिथे तुम्ही पाहू शकता. बॅक साईडला हे पूर्ण अट्रॅक्टिव्हपणे डिझाईन दिलेलं आहे. कंटेनर हँडल, साई ऑटो बॅचिंग, क्वालिटी बॅचिंग, मजबूत प्रकारे अशा बंपर दिलेला आहे. स्पेशल डिझाईन केलेले इंजिस आहेत. या साईडला बॅटरीला डोअर दिलेला आहे. बॉडीचा पूर्ण पत्रा 18 गेज CRC माल यूज करतो. पेंट पूर्ण निप्पॉन कंपनीचा आहे. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे डिझाईन करून आपण बनवलेलं आहे. आणि हे आहे आमचं साई ऑटो ब्रँच 2, जे की अक्कलकोट रोड, सोलापूर या ठिकाणी आहे. गाडी आहे MH45 मोडनीम अकलूज पासिंग. आता आपण गाडीच्या मालकांचा मुलाखत घेणार आहोत. त्यांना इथं येऊन कसं वाटलं आणि आपल्या कामाबद्दल त्यांची थोडंसं विचारपूस करणार आहे. तर सर्वप्रथम मी बोलवतो श्री तांबोळे साहेब यांना, जे साई ऑटो इंजिनिअरिंगचे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत आणि गेल्या 10 वर्षापासून सातत्याने आपल्याकडून कंटेनरचं काम करून घेत आहेत. हे आहेत श्री तांबोळे सर. नमस्कार साहेब. नमस्कार. आता तुम्ही आम्हाला सर्वप्रथम सांगा, आपण रहिवासी कुठले आहात? रहिवासी मोडली. बरं, आता मला सांगा, तुम्ही आमच्याकडे बॉडी बांधायला आल्यानंतर येण्या अगोदर तुमचं काय मत होतं आणि काम झाल्यानंतर तुमचं काय मत आहे? जे आम्ही बोलतो, जे आम्ही सांगतो कस्टमरला, हे तंतोतंत आहे का? अगोदर आम्हाला थोडं वाटत होतं, परंतु ज्या वेळेला गाडी बनवल्याच्या नंतर ज्याने जे काय बोलले होते ते खरंच आहे असं आम्हाला खात्री झाली त्याची. बरं, आम्ही जे मटेरियल वापरलो आहे गाडीच्या कामासाठी, जे पेंट क्वालिटी वापरलो आहे, हे सुरुवातीला तुम्हाला जे आम्ही कमिटमेंट केलं होतं सेम तेच क्वालिटी तुम्हाला बघायला भेटलं का इथं? तुम्ही जी काय कमेंट केली होती त्याच्यामध्ये थोडंफार सुद्धा तुम्ही फरक केलेला आहे. चांगल्या रीतीने काम करून दिलेलं आहे आम्हाला. बरं, तुम्ही आपली पहिली गाडी कुठल्या सालमध्ये बनवून घेतलात आपल्याकडून? पहिली गाडी 2018मध्ये. 2018मध्ये पहिली गाडी बनवून घेतलात. हां. बरं, आणि आता त्या गाडीचं कंडिशन कशी आहे तुमची? म्हणजे त्याच्यामध्ये मेंटेनन्स 7 वगैरे? वर्ष झाली ह्या गाडीला घेऊन. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं कुठं गळती किंवा सडलेलं असं काही झालेलं नाही. अजूनपर्यंत एकदम बॉडी खटाखट आहे, म्हणजे गुड कंडिशनमध्ये आहे. गुड कंडिशनमध्ये आहे. बरं, आणि तुम्ही तुमच्या आजूबाजूचे आता जे ग्राहक मित्रमंडळ आहेत, तर त्यांना तुम्ही आपल्याकडून बॉडी बांधून घेण्यासाठी त्यांना तुम्ही आग्रह कराल का? किंवा आम्ही म्हणजे त्यासाठी आमची पात्रता आहे का तेवढी, की तुम्ही स्वतःहून लोकांना सांगाल की बाबा साईवाल्याकडून बॉडी बांधून घ्या? नाही, खरं आहे. नाही, लोकांना सांगण्यापेक्षा लोक गाडीला बघून पहिलं थांबवतात गाडी की कुठं बनवली काय. आम्ही सांगितलं की प्रत्येकजण इकडे यायला लागले. बरं, आणि आम्ही तुमच्या मनापासून आभार मानतो. तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणजे भरपूर प्रतिसाद देतात. आम्हाला काम मिळण्यासाठी तुमचाही तेवढाच महत्त्वाचा हातभार आहे. आणि आशा करतो भविष्यात जेवढ्याही गाड्या घ्याल किंवा तुमच्या मित्रमंडळीमध्ये जेवढ्याही गाड्या घ्याल, सगळ्याच्या सगळे साई ऑटोकडे येणार तुमची, एवढं मी खात्री बाळगतो माझ्या मनाशी. आणि 2 शब्द तुम्ही फीडबॅक दिल्याबद्दल तुमचा अजून एकदा आभार व्यक्त करतो.
नमस्कार. तर मित्रांनो, आपण बघितलात जे फीडबॅक जे आहे मार्केटमधलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. नुसतं काम करणे आणि पैसे देणे हा एवढाच हेतू नाही आहे, तर एक कस्टमरचं समाधान असणे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मार्केटमध्ये. आणि ते आज आपण मिळवलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला आज रोज बसल्या ठिकाणी 3 ते 4 बुकिंग रोज चालू असतात. कुठेही मार्केटिंगला आपण आजपर्यंत गेलेले नाही. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज गॉड सॅटिस्फॅक्शन. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा शक्य असेल तर. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघूयात नवीन गाडी कुठली लॉन्च होते, कुठल्या कंपनीची आहे. तोपर्यंत धन्यवाद.